मित्रांनो, एक कॉलेज, हजारो स्वप्न घेऊन आलेली मुलं मुली आणि याच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आता QR कोड लावले जाणार आहेत. कशासाठी माहिती आहे? एड्स शोधण्यासाठी. एकूण धक्का बसला ना मित्रांनो? पण हे खरं आहे. कर्नाटकातल्या इंजिनिअरिंग आणि डिग्री कॉलेजमध्ये शिकणाऱ्या हजारो तरुण तरुणींना एड्सची लागण झाली आहे. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे यातल्या बहुतेकांना याची कल्पनाच नव्हती. सरकारचे आकडे इतके स्फोटक आहेत की खुद्द कर्नाटक सरकार आता टेन्शन मध्ये आलंय आणि प्रत्येक कॉलेजमध्ये सक्तीने तपासणी कॅम्प लावायला भाग पाडलंय. काय आहे हे प्रकरण? प्रत्येक तरुण पोरी कस काय एड्स मध्ये अडकली आहे? ही तरुण पिढी आयशा विळख्यात कशी अडकत चालली आहे? चला आपण जाणून घेऊया नेमकं कर्नाटकमध्ये होतंय काय. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे नॅको या भारत सरकारच्या संस्थेने काही दिवसांपूर्वीच एक अहवाल जाहीर केलाय आणि हा अहवाल वाचल्यावर कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील. या अहवालानुसार देशात सर्वाधिक एड्स बाधित राज्यांमध्ये कर्नाटक 3ऱ्या क्रमांकावर आहे. पण नुसतं 3ऱ्या क्रमांकावर असणं ही चिंतेची बाबच नाहीये, तर खरी चिंतेची बाब आहे ती म्हणजे बाधितांच्या वयोगटांची आकडेवारी. कारण या यादीत सगळ्यात जास्त संख्या आहे ती 18 ते 35 वयोगटातल्या तरुणांची आणि यातही डिग्री आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आकडा डोळे विस्पारणार आहे. 2024 सालच्या नॅकोच्या अहवालानुसार कर्नाटकात एकूण HIV बाधितांची संख्या होती 2,60,000. यातल्या तब्बल 55,000 लोकांना आपल्याला एड्सची लागण झाली आहे हेच माहित नाही. बरं, हे कसं कळणार? कारण कोणी दवाखान्यात जातच नव्हतं. आणि याच अहवालात 18 ते 35 वयोगटातले तरुण म्हणजे तब्बल 44,500 पेशंट सापडले आहेत. आता 2 वर्षांनी म्हणजेच 27 जुलै 2026 रोजी आलेल्या एका नव्या अहवालात हा आकडा आणखीन भयावह झालाय. कर्नाटकातली एकूण बाधितांची संख्या आता 2,60,000 वाढून 2,91,000 पोहोचली आहे. म्हणजे अवघ्या 2 वर्षात 31,000ची भर. मित्रांनो, यातलं सगळ्यात भयंकर वास्तव आहे का? 31,000पैकी तब्बल 22,000 रुग्ण हे फक्त 18 ते 35 वयोगटातले आहेत. या वयोगटातल्या रुग्णांचा आकडा 44,500 वरून थेट 66,600 वर पोहोचलाय. आणि यातही सगळ्यात धक्कादायक आकडा आहे तो म्हणजे 22,000 रुग्णांपैकी 7,000 रुग्ण, हो हे 7,000 रुग्ण 18 ते 25 वयोगटातले तरुण पोर आहेत आणि ते पण थेट कॉलेजमध्ये शिकणारी पोरपोरी आहेत. आता सूत्रांनुसार हे शिक्षण घेणाऱ्या याच वयोगटातल्या पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात एड्सचे बाधित रुग्ण सापडलेत, ते पण एका राज्यात. आणि या सगळ्यात जास्त प्रमाण आहे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं. म्हणजे विचार करा, इंजिनिअरिंग मध्ये करतात काय हे पोरं? आता विचार करा मित्रांनो, कर्नाटक हे राज्य देशभरातल्या तरुणांसाठी एक इंजिनिअरिंगचं हब मानलं जातं. लाखो विद्यार्थी दरवर्षी बँगलोर, मैसूर, मंगळूर आणि बेळगाव सारख्या शहरांमध्ये पदवीचं स्वप्न घेऊन जातात. पण याच शहरांमध्ये आता एड्स बाधित तरुणांचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्याचंही सांगण्यात येतंय. आणि कारण काय सांगितलं जातंय तर लिव्ह इन रिलेशनशिप, लिव्ह इन कल्चर. अरे ही काय भानगड आहे? आणि ह्या भानगडीमुळे ही होणारी वाढ खूप भयानक आहे. असुरक्षित शारीरिक संबंध हे कल्चर बेकायदेशीर नाहीये, पण सुरक्षिततेबद्दलची जागरूकताच नसल्यामुळे तरुण पिढी एका मोठ्या संकटात अलगद ढकलली जाते. मित्रांनो, ही आकडेवारी फक्त सरळ सरळ मुलं मुलींपुरती मर्यादित नाहीये. यात 7,000च्या आकड्यात समलिंगी तरुणांचंही प्रमाण जास्त आहे. आता हे LGBTQचं जे आंदोलन आहे ते कर्नाटकमध्ये का जास्त दिसतं त्याचं कारण हेच आहे. आणि काही अहवालानुसार 2024 मध्ये HIV बाधित गे रुग्णांचा आकडा होता 166. तोच आकडा 2026 मध्ये 417 वर पोहोचलाय. म्हणजे अवघ्या 2 वर्षात 251 रुग्णांची भर. आणि इथेही तेच कारण समोर येत आहे, सुरक्षित संबंधांच्या बाबतीत जागृतीचा पूर्ण अभाव. आता राष्ट्रीय पातळीवर जर पाहायचं झालं तर देशात दरवर्षी एड्स रुग्णांमध्ये 0.2% वाढ होते. पण कर्नाटकात हीच वाढ 0.47% म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट. म्हणजे किती भयानक आहे. आणि एकूण नव्या रुग्णांमध्ये 71% रुग्ण हे 18 ते 35 वयोगटातले आहेत. आता सांगा मित्रांनो, ही आकडेवारी बघून कुठल्याही सरकारला घाम फुटणार नाही तर नवल. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतोय, ही परिस्थिती इतकी आता बाहेर का गेली? माध्यमांमधल्या बातम्यानुसार सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे जागरूकतेचा प्रचंड अभाव. 18 ते 25 वयोगटातल्या मुलांना एड्स नेमका कशामुळे होतो आणि तो टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याची पुरेशीही माहिती नाहीये. शाळा कॉलेजांमध्ये लैंगिक शिक्षण आणि सुरक्षिततेसोबत जी मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी ती अजूनही समाजात टॅबू माहिती आहे ना, टॅबू समजली जाते. आणि याच अनस्थितीची किंमत आज हजारो तरुण मोजतायत. आणि आता हे आकडेवारी समोर आल्यानंतर कर्नाटक सरकार खरबडून जागा झालंय.
सरकारसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे नेमका आकडा शोधणं. कारण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे अजूनही कित्येक रुग्णांना, तरुणांना आपल्याला लागण झाल्याची कल्पनाच नाहीये. त्यामुळे सध्याचा आकडा हा 7,000, 22,000 फक्त एक हिमनगाचं टोक असू शकतं. विचार करा, खरा आकडा जर समोर आला तर अख्खं सरकार हादरल. यावर उपाय म्हणून कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक सोसायटी म्हणजेच KSAPS आणि विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाने एकत्र येऊन एक मोठा उपक्रम हाती घेतलाय. राज्यातल्या प्रत्येक सरकारी आणि खाजगी इंजिनिअरिंग डिग्री कॉलेजमधल्या प्रत्येक कॅम्पसमध्ये हा उपक्रम राबवणं बंधनकारक करण्यात आलंय. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी QR कोड लावले जाणार आहेत. QR कोड म्हणजे काय, तर हे कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थी थेट सरकारच्या एका वेबसाईटवर पोहोचेल, जिथे नाव, नंबर किंवा ईमेल न विचारता फक्त 7 प्रश्न विचारले जातील, जे HIVच्या लक्षणांची जाणीव करून देतील. आणि जर लक्षणं आढळली तर जवळच्या मोफत टेस्ट सेंटरची माहिती तिथेच दिली जाईल. हीच सोय आता खाजगी आणि सरकारी हॉटेल्स, PG, मेस आणि खानावळींमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे खूप मोठं असं सरकार करतंय बरं का काम. पण मित्रांनो, हा उपक्रम स्वागतार्ह जरी असला यात शंकाच नाही, पण खरा प्रश्न हा आहे की नुसते QR कोड लावून ही समस्या सुटणार आहे का? जोपर्यंत शाळा कॉलेजच्या पातळीवर लैंगिक आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत ठोस, खुलं आणि नियमित शिक्षण दिलं जात नाही, तोपर्यंत ही आकडेवारी वाढतच राहणार आहे. हे मात्र नक्की. हा फक्त कर्नाटकचा प्रश्न नाहीये, हा आपल्या संपूर्ण देशातल्या तरुण पिढीसमोरचा एक इशारा आहे. आज कर्नाटक आहे, उद्या कुठलंही राज्य असू शकतं. ठीक आहे, आज कर्नाटकमध्ये ते बघितलं त्यांनी म्हणून त्यांना कळलं. महाराष्ट्रात काय, आपल्या बाजूच्या राज्यातलं काय? जर आपण वेळेत सावध झालो नाही तर ही परिस्थिती खूप भयानक असू शकते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ही आकडेवारी आणि कर्नाटक सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? परंतु कर्नाटकमध्ये जे काही घडतंय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते खरंच खूप भयानक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातही अशा प्रकारच्या जागृती मोहिमांची गरज आहे का? तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही घटना खूप मोठी भयानक आहे. आणि जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी आणि यावर आवाज उचलण्यासाठी शाळेमध्ये एज्युकेशन सिस्टीम बदलण्याची आवश्यकता का आहे का, याविषयी सुद्धा कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107